सोबत नाहीये. आपल्याला गरज पडली तर त्या राणीमुळे आपला इंद्र येऊ शकला नाही. पण विक्रांत बघा कसा धावत पळत आला. आता तुम्हाला यातही विक्रांतचा काहीतरी डाव वाटत असेल ना. तुमच्याला न बोलण्यातच सगळं आलं. जाऊ दे, चला आराम करा तुम्ही. चला. सावकाश. राणी, तू ना या चंद्रासारखी सुंदर आहेस. नाही, मी तर म्हणेन तू चंद्रापेक्षा पण जास्त सुंदर आहेस. नाही, खर तर चंद्राला जेलस फील होईल इतकी तू सुंदर आहेस. सर, ना काही बोललात का तुम्ही? अगं मी जस्ट एक विचार करत होतो असा की हा जो माझ्या समोर जो चंद्र उभा आहे तो जास्त सुंदर आहे की आकाशातला चंद्र जास्त सुंदर आहे. मग मला रिअलाइज झालं की नाही नाही नाही, माझा चंद्र इज मच मोर ब्युटिफुल दॅन दिस वन. सर, थँक्यू. थँक्यू फॉर व्हॉट? तुम्ही माझ्या आईचं मन जपण्यासाठी इथं वस्तीत थांबलात आज, त्यासाठी थँक्यू. किती सहज मन जपता तुम्ही लोकांचं. असं काही नाही, कुठल्याही जावयाला सासरी येऊन लाड करून घ्यायला आवडतच. आणि शेवटी तुझे आई बाबा ते माझे आई बाबा आहे. मला आवडतं त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला, म्हणून म्हटलं थांबूया. पण तुम्ही इथे राहायच्या हेतूने आल्या नव्हतात. तुम्हाला हे कळलं की माझ्या आईला बरं वाटेल म्हणून तुम्ही हे सगळं केलं. असं सगळ्यांना नाही जमत हो मन वाचायला. खरं तर तुला सांगू, मी ना इथे तारे बघण्यासाठी थांबलो. तुला आठवतं आपण इथे उभे होतो आणि मी तुला फोन मध्ये दाखवलं होतं ध्रुव तारा कसा ओळखायचा. मी तुला ताऱ्यांची ओळख करून देत आहे. आठवतं? चल आपण परत तारे बघूया. चल, ये. दिसत नाहीये कुठे. तुला दिसतोय का? हो. अरे, तुला दिसतोय आणि मला दिसत नाहीये. कुठे राहिला? कुठे लपून बसलाय ध्रुव तारा? कुठे राहिलाय हा? मला तरी दिसतोय ध्रुव तारा. मला का नाही दिसत आहे? माझ्या डोळ्यात बघा. तुझ्या डोळ्यात तर मला मी दिसतोय. तोच आहे मग माझा ध्रुव तारा. सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला, का तुझ्यामध्ये वाहतो जरा का सांगना. का सरकरी हे नजारे तुझे दूर मी तरी, हे इशारे तुझे ओढ लागते का सांगना. बेचैनया जीवाची तू आस आहे ना, तुझी वही माझा तू श्वास आहे ना. तू चांदवा, तू चांदवा, आभाळ मी, तू चांदवा.
चांदवा तू चांदवा तू चांदवा आभाळ मी तू चांदवा. जर मी म्हणाले होते ना तुम्हाला, या अशा मोमेंट्स एखाद्या स्पेशल वेळी होतात. आताची ही वेळ आणि तुम्ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहात. बऱ्याच दिवसांनी वस्तीत राहिलो, फ्रेश वाटलं, असं मेडिटेशन झाल्यासारखं फील झालं मला. मी तर आता खूप दिवसात ना एखाद दिवस काढणार आणि पूर्ण दिवस वस्तीत राहणार आहे. हो, मला पण भारी वाटलं. वस्ती आमची ना भारीच आहे. हो, तिकडे एकदा गेलं की पायच निघत नाही परत यायला. ते बघ, मी म्हंटल होतं ना, आपलं प्रेम बहरणार. तू रुसून गेलीस आणि फायदा माझा झाला. सर, आता तुम्ही सारखं बोलून छळू नका मला. नाही छान, चला आता घरात. घरात यायची काही गरज नाही आता. वस्तीत राहायची खूप हौस आहे ना तुम्हाला? जा जा, निघून जा आणि त्या वस्तीतच राहा कायमचे. आता या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद झाले असं समजा. आणि अगं, राणीच्या आई बुवांनी खूप इन्सिस्ट केला आम्हाला, म्हणून एक दिवस राहिलो फक्त. त्यात काय झालं एवढं? काय झालं? एक तर घरात काही न सांगता निघून गेलात आणि वर तोंड करून विचारतोयस काय झालं? अरे काल दुपारी जे गेलात ते आत्ता उगवताय तुम्ही. माझा नाही रे, निदान यांचा तरी विचार करायचा. काल जेव्हा तुम्ही रात्रभर तिकडे मजा मारत होतात ना,